पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी वेगळा मार्ग निवडल्यास त्यातून शेती समृद्ध करता येते हे पुणे जिल्ह्यातल्या शितोळे बंधूंनी दाखवून दिले। त्यांनी चक्क 35 एकरात नर्सरी उभारली। देशविदेशातल्या विविध प्रकारच्या झाडांची रोपं ते इथे तयार करतात। त्यांना या नर्सरीच्या माध्यमातून मोठं फुलांचे ताटवे पाहून एखाद्या हिल स्टेशनवर आल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही। मात्र हे हिल स्टेशन नसून पुणे शहरालगत असलेल्या सरपोतवाडीतील शितोळे कुटुंबाची नर्सरी आहे। खरं तर नर्सरी म्हटलं की 5-10 गुंठ्यातील नर्सरी आपल्या डोळ्यासमोर येते, पण शितोळे यांची ही नर्सरी तब्बल 35 एकरात आहे। त्यापैकी 12 एकरावर पॉली हाऊस आहे, तर 10 एकरात शेड नेट उभारण्यात आलंय। पारंपरिक शेती सोडून नर्सरीची वेगळी वाट निवडण्याचा निर्णय शितोळे बंधूंनी 1999 मध्ये घेतला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही। आधी वाटलं नव्हतं याचं मोठं इतकं लाईफ आहे म्हणून, पण जसं आम्ही फॉरेनला वगैरे गेलो की आम्हाला तिथं माहीत झालं की ह्याच्यात खूप मोठं हे आहे आणि आपल्या भारतात पण इतक्या मोठ्या प्रमाणात रोपं विकली जातात। आम्हाला 5-6 वर्षापासून कळायला लागलं। त्यापासून आम्ही प्रोडक्शन वाढवून आधी चालू करताना आम्ही फक्त 10 गुंठ्यात चालू केली ती। आता जो 35 एकर सगळं क्षेत्र आहे, त्यात पॉली हाऊस 12 ते 13 एकर आहे, शेड नेट 10 एकर आहे, बाकीचं ओपन एरिया आहे। या नर्सरीत शोभेची, फुलांची, देशी तसंच विदेशी रोपं आहेत। त्याचबरोबर भाजीपाल्यांची रोपं ही नर्सरीत तयार केली जातात। शोभेची तसंच फुलझाडांच्या 250 जाती या नर्सरीत आहेत। जर्मनी, इटली, चीन आणि व्हिएतनाम या देशातील विविध प्रकारची झाडं इथं पाहायला मिळतात। शितोळे यांच्या नर्सरीतील रोपं देशभर विक्रीसाठी पाठवली जातात। त्यांनी या नर्सरीचं ऑटोमायझेशन केलंय। त्यांच्या नर्सरीत 150 जणांना रोजगार मिळालाय। नर्सरीसाठी जमीन भाड्यानं घेऊन त्यांनी इतर शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाचं साधन मिळवून दिलंय। पारंपरिक शेतीपेक्षा नर्सरीत एकरी 3 ते 4 पट अधिक उत्पन्न मिळतंय। इम्पोर्ट मटेरियल होतं जे एअरपोर्टला आमचे 3-3, 4-4 दिवस तिथंच मटेरियल अडून ठेवतात। कस्टम ऑफिसर्स काही पण त्रुटी काढतात, त्याच्यामुळे आमचे जे नाजूक प्लांट आहेत खूप लॉसेस होतात। म्हणजे एका वेळेस 10-10, 15-15 लाख रुपयाचे आमचे लॉसेस होतात। मदर स्टॉक असतो त्याला अनरूटेड कटिंग असते, ती रूट्स नसतात त्याला, आणि ते 5-5, 6-6 दिवस मटेरियल राहिले की आमचे ते तिथं जागेवरती खराब होतं। शितोळे यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी नर्सरी सुरू केली आहे। त्यातून रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यास मदत झाली आहे। 2004 ते 5 नंतर खूप मोठ्या प्रमाणात ह्या 4 गावामध्ये नर्सरींची शेती झाली। आमच्या ह्या भागाला शक्यतो आमच्या इथं व्हॅली ऑफ फ्लावर सिटीज म्हणलं जातं कायम। सोरतापवाडी, कोरेगाव, मूळ, कुंजरवाडी, साधारण इथं 100 ते 125 नर्सरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या आहेत आणि साधारण 20 गुंठ्यामधला शेतकरीसुद्धा इथं 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतो। असं चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ह्या नर्सरी शेतीतून मिळते। शितोळे यांनी ही नर्सरी उभारताना कोणतीही सरकारी मदत घेतली नाही। देश विदेशातील नर्सरीला भेट देऊन शितोळे बंधूंनी आपली नर्सरी समृद्ध केली आहे। आता त्यांना नर्सरीचा आठवडे बाजार सुरू करायचा आहे। तसंच नर्सरी उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन नर्सरी हब उभारण्याचा त्यांचा मानस आहे। त्यासाठी जागा आणि इतर मदत करायची तयारी PMRDAनं दर्शवली आहे। आठवडे बाजारप्रमाणे ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक उत्पादकांची आणि विविध प्रकारची झाडं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची संकल्पना नर्सरी आठवडे बाजारात आहे। शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच लाभ होईल। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।